पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी शरीरावरती आदळला. त्या ठिकाणी चेक करा फलंदाजाला लागले की काय. पाणी हवंय तर मैदानामध्ये घेऊन जा. पहिले आपली सेफ्टी फार महत्त्वाची आहे. आपण क्रिकेट सातत्यानं खेळतो, परंतु आपली सेफ्टी फार महत्त्वाची आहे. पहिले षटक घेऊन आला आपण पाहतो शुभम. जशा नावावरती जरी पाहायला गेलं तर एक बाईक आहे, बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. वासंबे प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं त्याला ती बाईक मिळाली होती. यावेळी फुलटॉस चेंडू ऑन साईडला टर्न केला. स्कोअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिळेल फक्त सिंगलच धाव. एक धाव आली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्वतःचा संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालाय. एक धाव धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळते. 2 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थानं या सूचनेकडे लक्ष द्या. ऑन साईडला हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं मॅच फार महत्वपूर्ण मॅच आहे. इथून मात्र क्वालिफाय रेस मध्ये तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. फुललेंचा चेंडू अक्षरशः खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू ब्रश झाला आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. त्याच्यामध्ये शुभमने धावा खर्च केल्या 2. हा फटका मिस टायमिंग आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे कॅरी झाली झील आणि पहिला गडी इथून मात्र बाद झालाय तो म्हणजे शार्दूल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता. आपण पाहतो तन्वीर, आजच्या दिवसातील सुपरस्टार तलेगाववाडी टीमचा खेळाडू आपण पाहतोय तन्वीर, ज्यानं प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमालीची कामगिरी केली. मग ती बॅटिंग असो अन्य अथवा बॉलिंग असो, प्रत्येक खऱ्या अर्थानं फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी त्याची आजची राहिली आहे. संपूर्ण टीमला त्याच्या माध्यमातून तारण्याचं काम खऱ्या अर्थानं करण्यात आलं. तो तन्वीर आता मैदानामध्ये दाखल झाला आहे 3ऱ्या क्रमांकावरती. जबाबदारी आता त्याच्यावरती इथून संपूर्ण टीमची. यावेळी अगदी फिरून हा फटका लॉप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. एक धाव आली आहे. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 3. 1 गडी बाद. 3 धावा धावफलकावरती. शार्दूलची मोठी विकेट खऱ्या अर्थानं जी पाहिजे होती मोपाडा टीमला ती मात्र मिळवली आहे. महत्वाची विकेट अगदी मिळवण्यामध्ये यश आलंय शुभमला. आता दुसरं षटक, जे षटक आहे या षटकामध्ये जर धावा आला तर चांगली टोटल खऱ्या अर्थानं असेल आणि ती टोटल मात्र बचाव करत असताना गोलंदाज आहेत ना अगदी फ्री माइंडनं गोलंदाजी करतील. त्यांच्यावरती कोणतेही प्रेशर नसणार आहे. परंतु आता धावा या धावफलकावरती आणाव्या लागतील. जर का धावा कमी राहिल्या ना तर मात्र गोलंदाज देखील अगदी तिथून मात्र थोडंसं प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असतात. कारण की त्यावेळी डॉट बॉल देखील फेकायचे असतात, विकेट देखील मिळवायचे असतात. अशा परिस्थितीमध्ये एखादा खराब चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून फेकला जातो ना, त्याच्यावरती मोठा फटका आला तर विजय आणि पराजय मधलं अंतर अगदी कमी होत असतं. आता मात्र पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आला. गोलंदाज अजय, त्याच्या समोर आपण पाहतो आजच्या दिवसातील सुपरस्टार खेळाडू तलेगाववाडी टीमचा तन्वीर. समोरच्या दिशेने हा फटका सजवलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार. सात धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं ना तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या बाजूने चेंडू बरोबर काढला. डीप मधून चेंडू चौकारासाठी.
7 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे तलेगाववाडी टीमला. एक चांगली टोटल खऱ्या अर्थाने इथून टोटलकडे पाहत असेल तलेगाववाडी टीम आणि त्यांचा टीम कॅप्टन. फुलटा चेंडू ऑन साईडला हा फटका जोरदार प्रहार चढवलाय जरूर त्या ठिकाणी शुभमला. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. इथून आपल्याला पाहायला मिळतात तन्वीर संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित केलं या खेळाडूनं. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे संपूर्ण रात्रीमध्ये. चांगला चेंडू रन घेण्याचा प्रयत्न कंप्लीट झाली आहे. दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग गेन वरती आता तुम्हाला पाहायला मिळेल जो सलामीला गेलाय खऱ्या अर्थानं राहुल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत एक चेंडूचा त्यानं खेळ केलाय. 1 धाव धावफलकावरती त्यानं लावली आहे. तो राहुल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका अगदी पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 1च धाव पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती इथून आपण पाहत आहे. दोन चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे या षटकातील. शेवटचं षटक आहे. 11 धावा धावफलकावरती. एखादा मोठा फटक्याकडे पाहत असेल इथून तलेगावडी टीम. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती. हा फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय फलंदाज तन्वीरच्या बॅटमधून आणि जिथे खऱ्या अर्थानं थांबली होती धावसंख्या कुठेतरी थांबवण्याचं काम केलं होतं गोलंदाजानं. त्या धाव गतीला आता मात्र वेगानं पुढे नेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा धावफलकावरती. आता चांगल्या टोटलकडे खऱ्या अर्थानं वाटचाल झाली आहे ती म्हणजे तलेगाववाडी टीमची. शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे या षटकातील. हा देखील फटका चांगला आहे परंतु यावेळी चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर मध्ये अगदी झडप मारून मात्र चेंडूला अडवण्यात आला. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. 19 धावा धावफलकावरती बनवायचे 20 धावा. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून बनवायच्या आहेत 20 धावा. तलेगाव वाडी संघाने 19 धावा धावफलकावरती लावला. 20 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं मोपाडा टीमच्या अगेन्स्ट. खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं मोपाडा टीमचं कारण की ओपन लॉट्स मध्ये म्हणजे ग्रामीण ओपन लॉट्स मध्ये ते मात्र खेळतात. त्यांची तयारी आहे खऱ्या अर्थानं कोणत्याही टीमच्या अगेन्स्ट खेळण्याची आणि त्यांनी हे धाडस दाखवलं. फार कमीदा आपल्याला पाहायला मिळतं परंतु त्यांचं हे धाडस आणि त्या धाडसासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. वीस धावसंख्येचं टार्गेट प्रति षटक तुम्हाला 10च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या. क्वालिफाय मार्च मध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर इथून तुम्हाला 20 धावा बनवायच्या.
टार्गेट असेल इथून 20 धावसंख्येचं मोपाडा टीमच्या अगेन्स्ट. चला आता विदाउट टाइमपास आपण लगेच मॅचला सुरुवात करूया. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आमचे पंच आपण पाहत आहे गणेश देशमुख आणि त्यानंतर मनोज जोरे. हे दोन्ही पंच खऱ्या अर्थानं फार मोठी मेहनत आहे या संपूर्ण आयोजकांची. या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी फार मोठी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. विशेष कौतुक खऱ्या अर्थानं आयोजकांचं आपण करायला हवं. कारण की स्पर्धा म्हटली की मेहनत आणि त्या मेहनतीतून आता खऱ्या अर्थानं यश देखील त्यांना मिळतं. गेले 3 दिवसांमध्ये आपण या स्पर्धेमध्ये आदिवासी लॉट्स खऱ्या अर्थाने खेळताना पाहायला मिळाला आणि आजच्या या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटच्या दिवशी आपण ग्रामीण ओपन लॉट्स या ठिकाणी खेळ होतोय. म्हणजे अगदी कर्जत खालापूर मधील मातब्बर संघ त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी चान्स दिला. पहिला चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती पहिली मोठी विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय प्रशांत. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. या ठिकाणी प्रशांतला परतावा लागतंय. प्रशांतची खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण विकेट होती ज्यानं पहिल्याच चेंडूवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. आता मात्र येणारे 11 चेंडू इथून बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 20 धावा. 11 चेंडूंमध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. नॉनस्ट्राइक वरती आपण पाहतो शुभम आता मात्र मैदानामध्ये दाखल झाला. नवीन फलंदाज मयूर जर्सी क्रमांक 1 मयूर मैदानामध्ये दाखल झाला. राहुलने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. तलेगाववाडी टीम कडनं पहिलं षटक घेऊन सातत्यानं मात्र त्याला आपण पाहतोय. हा व्हाईट बॉल अगदी अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने चेंडून अगदी जास्तीचं वलन घेतलं आणि इथून आपण पाहता 1 धाव आली आहे अव्वंतरच्या साह्यानं. म्हणजे आता 1 धाव 1 विकेट आणि 1 चेंडू आतापर्यंत झाला. हा खूप टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे मयूरच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. दोन चेंडू 7 धावा धावफलकावरती बनवायचे 20 धावा. अगदी जसा खराब चेंडू पाहायला मिळाला त्याच्यावरती आक्रमण चढवलंय फलंदाज मयूरनं. आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवलाय. शॉर्ट आर्म पुल केला चेंडूला. पुढे देखील सरसावले होते. त्यांना आधीच माहिती होतं. त्यांनी मनसुबा आधीच मनामध्ये आखला होता. 7 धावा धावफलकावरती अजूनही 13 धावांची इथून गरज आहे. स्विचचा फटका आणि त्याच्यावरती देखील आपण पाहतोय हा हवाई सफर षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पहिल्या चेंडूवरती पुलचा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर आता स्विच इट करत असताना हा देखील तो फटका. अगदी आपण पाहायला गेलं तर थर्डमॅन मधून चेंडूला पलीकडे धाडलाय षटकारासाठी. दर्जेदार इनिंग खऱ्या अर्थानं 3ऱ्या क्रमांकावरती येऊन मयूरनं मात्र आतापर्यंत पेशकश केली आहे. 13 धावा धावफलकावरती. षटकातील आतापर्यंत चेंडू समाप्ती झाली आहे ती 3 आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 13. हा फटका चांगला फुलवलेंचा चेंडू. वाडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त एक फक्त सिंगल. 14 धावा धावफलकावरती 6 धावांची अजूनही गरज आहे. आता स्ट्रायकिंग गेनवरती आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज शुभम ज्याच्या नावावरती खऱ्या अर्थानं एक बाईक आहे
वासंबे प्रीमियर लीग अपील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅटकट आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. धाव फलक जाऊन पोहोचली आहे 15. जे आता बनवायचं आहे त्या 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 7 चेंडू 5 धाब्यांची गरज. ऑन साइडला हा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्यात. आता मात्र 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती. 6 चेंडू 3 धाबांची गरज. शेवटचं षटक असणार आहे ते म्हणजे आता नो डाऊट गोलंदाजी ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळेल. तन्वीर ज्यानं प्रत्येक मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. अगदी प्रत्येक मॅच मध्ये विकेट त्याने मिळवला. डॉट चेंडू त्यानं फेकलेत. चांगली गोलंदाजी त्याची राहिली. आता त्याच्याकडे 6 चेंडू आणि बचाव करण्यासाठी अवघ्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 3 धावसंख्येचा बचाव करेल का? 6 चेंडू 3 धावांचा बचाव त्याला करायचा आहे. त्यानं हा कारनामा केलाय खऱ्या अर्थानं. परंतु आता या मॅच मध्ये वरनाई चषक 2024 मध्ये हा कारनामा त्याच्या माध्यमातून केला जाईल का? कारण की समोर जर पाहायला गेला तर तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शुभम. इथे मात्र खडे हा फटका सीमा रेषेच्या पलीकडे शुभमच्या बॅट मधून आला. हा विजयी षटकार आणि ते मात्र जिंकली होती मोपळा टीम.